सर्वांना प्रेलोड देवाची स्तुती असो. आणि आजचा जो काळ चालू आहे तो पैसा मिळवायचा नसून स्वतःचा जीव वाचवायचा काळ चालू आहे. तर हे मी माझे विचार तुम्हाला मंच सांगत नाही, तर पवित्र शास्त्र बायबलमधून तुम्हाला मी सांगत आहे. आणि बघा, यासाठी आपण अध्यायाच्या पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 3 ते 7 वचनाचं आपण अध्ययन करूया, म्हणून करूया. म्हणजे आपल्याला कळेल की आत्ताचं जे युग आहे ते युग पैसा मिळवायचं नसून जीव वाचवायचं युग आहे. बघा 3रं वचन काय म्हणते बघा, पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 3रं वचन, प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनेप्रमाणे चालणारे थट्टेकर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाढवढी निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. लोक काय म्हणणार, हे जग नष्ट होणार आहे, जग नष्ट होणार आहे, असं आम्ही लई दिवसापर्यंत ऐकत आलो आहे. अजून कुठं जग नष्ट व्हायला लागले, अजून कुठं जग नष्ट होणार, हे असं लोक बोलत जाणार. हे आधी पवित्र लिहून ठेवलंय. आणि पुढं काय म्हणते बघा, कारण ते हे बुद्धिस्ट विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगी घडल्याची पृथ्वी झाली, त्याच्या योगे तेव्हाचा जगाचा पाण्याने बुडून नाश झाला आहे. लोक विसरून गेले की देव बोलला आणि सगळं काही झालंय. आणि एकदा जग पाण्यानं नट झाले. एकदा देवानं 40 दिवस 40 पाऊस पडला आणि सगळ्यांचा नाश केला. आणि तिथं नोहाची पत्नी, त्यांची 3 मुलं आणि त्यांच्या 3 सुना, ह्या 8 लोकांपासून हे जग पुन्हा निर्माण झालेलं आहे. आणि कालांतरानं जात पात धर्म भेद पडत गेलेत. आणि हे आम्हाला कधी कळणार? ज्यावेळी आम्ही पवित्र बायबलचा अभ्यास करणार त्यावेळी ह्या गोष्टी आमच्या लक्षात येणार आहेत. आता बघा, त्याच्या योगे तेव्हाचा जगाचा पाण्याने बुडून झाला आहे, पण आता जे आकाशपृथ्वी त्याच शब्दाने अग्नीसाठी राखली आहे. म्हणजे न्याय निवाडाचा व भक्तीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवले आहे. आणि आताचं जे जग आहे हे देव अग्नीनं नष्ट करणार आहे आणि भक्तीन लोकांचा नाश करणार आहे देव. आणि त्याच्या आधी आमचा जीव वाचणार आहे. आणि तो जीव कसं वाचणार आहे हे पवित्र बायबलमध्ये लिहून ठेवले. विशेष समजून घ्या. हा कुठल्या धर्माचा प्रचार नाही, हा प्रचार आहे तुमचा जीव वाचवायचा प्रचार आहे, तुमचा आत्मा वाचवायचा प्रचार आहे. आणि वाचलेले वचन तुम्हाला देवानं समजून सांगितले असं विश्वास धरतो. आणि खरोखर येणारा काळ फार भयानक आहे. आणि आम्ही असं म्हणत नाही की पैसा मिळवू नका, तुम्ही पैसा जरूर मिळवा, खरं असं पण मिळवू नका की त्याच्यामध्ये आमचा नाश होईल, आमच्या आत्म्याचा नाश होईल आणि आम्ही नरकात जाईन. आणि खरोखर हे देवानं मला वचन सांगायची संधी दिली, त्याबद्दल देवाला धन्यवाद. आणि जर का या चॅनल कोण नवीन असेल त्यांना आम्ही विनंती करतो की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून अनेक लोकांचा आत्मा तारला जाईल, अनेक लोकांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो.